पुढची बातमी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मुलींच्या वसतिगृहामध्ये दारूच्या बॉटल्स सापडल्याचं समोर आलंय। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून कारवाई करण्याची मागणी केली गेली आहे। गेल्या 6 महिन्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात गांजा, दारू सापडल्याचे प्रकार सातत्याने पुढे येत आहेत, त्यामुळे चिंता व्यक्त होतीये। दारूच्या बाटल्यांसंदर्भात कुलगुरूंकडे तक्रार केलेली आहे आणि त्याची दखल मात्र घेतली गेली नाही असा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यावर कारवाई करणार का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। बालाजी, काय नेमका हा सगळा विद्यापीठात घडलेला प्रकार आहे आणि तक्रारीची दखल का घेतली जात नाहीये? रिद्धी, हे सुद्धा पुणे विद्यापीठातले जे मुलींचं वसतिगृह आहे, त्या वसतिगृहामध्ये या सगळ्या दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत, सिगारेटचे पॉकेट सापडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात याची संख्या आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नेमके यावर कारवाई का होत नाही, का पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाकडून या सगळ्या लोकांना पाठीशी घातलं जातील का, त्यांचाच काही हात आहे, असे प्रश्न अनेकदा निर्माण होत आहेत। कारण पुणे विद्यापीठामध्ये येणाऱ्या शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं चांगलं शिक्षण घ्यावं, चांगलं वातावरण तयार व्हावं यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात। मात्र पुणे विद्यापीठाकडून तक्रार करून सुद्धा एका मुलीने जी आहे ती पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह प्रमुखाकडे आणि कुलगुरूकडे तक्रार सुद्धा केलेली आहे की या सगळ्यांचा मला त्रास होतो, वसतिगृहामध्ये त्रास होतो, मात्र यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होते। जी, बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।